आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 32। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे। परिचय पाहिल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे सुरुवातीचं, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या सर्च ऑपरेटर एंटर केल्यावर ही सूचीबद्ध परिणाम दिसण्याची शक्यता आहे म्हणत आहे, तर कोणती आहे ते पाहून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीचं कधी दिसते, ज्यावेळेस आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फाईल टाईप PDF टाईप करतो त्यावेळेस ते शो होते। त्यानंतर सबमिट करा। दिलेल्या प्रतिमेतील हायलाइट केलेल्या क्षेत्राचा उद्देश किंवा हेतू ओळखा म्हणत आहे, तर हायलाइट केलेले क्षेत्र काय आहे बघा, तर हे एक वेब पृष्ठ किंवा बुकमार्क जतन करण्यासाठी वापरले जाते। त्यानंतर सबमिट करा। अर्थशास्त्राची असाइनमेंट तयार करण्यासाठी राहुल वर्ल्ड इकॉनॉमी या विषयावरील वेगवेगळे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन डाउनलोड करू इच्छितो। गुगल सर्च ऑपरेटर तो हे कसे करू शकेल म्हणत आहे, तर कसे करू शकणार आहे बघा, तर याचं उत्तर वर्ल्ड इकॉनॉमी फाईल टाईप PPTX आहे। ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। ती सर्च पद्धत निवडा जे जागतिकीकरण या विषयाखाली सर्व PDF फाईल शोधेल म्हणत आहे, तर कोणती आहे बघा, तर याचं उत्तर पहिलेच आहे ग्लोबलायझेशन फाईल टाईप PDF, हे त्याचं उत्तर असणार आहे। पहिल्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। गुगलमध्ये कोणत्याही विषयाबद्दल सर्च करत असताना कोणते ऑपरेटर आपल्याला विशिष्ट परिणाम मिळवण्यास मदत करते म्हणत आहे, तर याचं उत्तर सर्च ऑपरेटर आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक 2 सोडवायचं आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेला आहे। TED टॉक्स प्लॅटफॉर्ममध्ये आपण कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहू शकत नाही म्हणत आहे, तर याचं उत्तर प्रशिक्षण आहे। TED टॉक्स प्लॅटफॉर्मचे व्हिडिओ फिल्टर करताना तुम्ही तुमचा शोध निकष काय म्हणून सेट करू शकत नाही म्हणत आहे, तर काय आहे बघा याचं उत्तर, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे वॉच। याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। राहुलला 6 मिनिटापेक्षा कमी वेळाचा तंत्रज्ञानाशी संबंधित असलेले कोणतीही TED टॉक्स पाहायचे आहे, ती सुद्धा इंग्लिश भाषेमध्ये, तर पुढीलपैकी कोणती प्रतिमा त्यांच्यासाठी चुकीचे सर्च क्रायटेरिया दाखवते म्हणत आहे, चुकीची दाखवते म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। सर्व संभाव्य शोध पर्याय किंवा फिल्टर निवडा जे विशिष्ट विषयाखाली TED चर्चा शोधण्यासाठी वापरले जाऊ शकते म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा कोणते वापरले जाऊ शकते, तर खालचे तिन्ही वापरले जाऊ शकते डिस्कवर सोडून, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर A आहे। या पर्यायावर क्लिक केल्यावर कोणती कृती केली जाते म्हणत आहे, तर याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण कोणती कृती केल्या जाते, तर याचं उत्तर निवडलेल्या भाषेत TEDची टॉक्सचे रूपांतर होते, हे त्याचं उत्तर असणार आहे। निवडलेल्या भाषेत TED टॉक्सची यादी होते, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सबमिट करा। SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर नॉलेज चेक 3 सुद्धा आपल्याला सोडवायचा आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये 2 प्रश्न आहे। आर्यनला त्याच्या मोबाईलमध्ये ड्युओलिंगो ॲप ओपन करायचे आहे, खालील प्रतिमामधून ड्युओलिंगोची प्रतिमा ओळखा म्हणत आहे, तर बघा पहिल्याच ऑप्शन्स हे असणार आहे या ठिकाणी, त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। ड्युओलिंगो वापरत असताना तुम्हाला इंग्रजी शिकायचे असेल तर डिफॉल्टनुसार ॲप भाषा कोणत्या भाषेत बदलते म्हणत आहे, तर याचं उत्तर हिंदी आहे। त्यानंतर सबमिट करा। SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि आपल्याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। नंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे 4 नंबरचं, त्यानंतर इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये बघा 2 प्रश्न आहे। तुमच्यासाठी एक आव्हानात्मक इतिहासाची परीक्षा पुढे आहे, मुख्य तारखा आणि कार्यक्रम लक्षात ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचे क्विझलेट फ्लॅश कार्ड सर्वात प्रभावी ठरेल म्हणत आहे, तर याचं उत्तर एका बाजूला तारखा आणि दुसऱ्या बाजूला इव्हेंटसह जुळणारी कार्ड, हे त्याचं उत्तर असणार आहे। क्विझलेट लेसन्स पटकन लक्षात ठेवण्यास कशी मदत करू शकेल म्हणत आहे, तर याचं उत्तर आहे फ्लॅश कार्ड तयार करून। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला 5 नंबरचं नॉलेज चेक सोडवायचं आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये सुद्धा 4 प्रश्न दिलेला आहे। खालीलपैकी कोणते ग्रामरली प्रामुख्याने युजरला मदत करते म्हणत आहे, तर याचं उत्तर रायटिंग अँड एडिटिंग टेक्स्ट आहे। तुम्ही सुधारित फोकससाठी अभ्यास संगीत ॲप हवे आहे, या ॲपमध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचे फीचर कोणते आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर कोणतं आहे बघा, तर याचं उत्तर
तर याचं उत्तर कस्टमायझेशन प्लेलिस्ट आहे. ग्रामरली इंटरफेसच्या प्रोव्हाइड केलेल्या इमेजवर आधारित लाल बॉक्समध्ये हायलाईट केलेले फीचर ओळखा म्हणत आहे. तर कोणते आहे बघा, तर त्याला क्लॅरिटी सजेशन म्हटले जाते. समजा तुमच्या मित्राला संगीत ऐकून अभ्यासात एकाग्रता वाढवायची आहे, या उद्देशासाठी कोणते ॲप सर्वात योग्य असेल म्हणत आहे. तर याचं उत्तर स्टडी म्युझिक ॲप आहे. येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि आपल्याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक 5 नंबरचं झालेलं आहे आणि स्कोरसुद्धा पूर्ण आलेला आहे. त्यानंतर नॉलेज चेक 6 नंबरचं सोडवायचं आहे आपल्याला आणि इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न आहे. तुमचा मित्र अनिलला त्याच्या दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी लावायच्या आहेत. तुम्ही त्याला कोणते ॲप सुचवू इच्छिता म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. स्टडी टिप्स ॲपद्वारे अभ्यासाच्या कोणत्या पैलूकडे लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर वेळेचे व्यवस्थापन सुधारणे हे त्याचं उत्तर आहे. नैना तिच्या अभ्यासाच्या सवयी सुधारण्याच्या उद्देशाने स्टडी टिप्स ॲप डाउनलोड करते. ॲपचे कोणते फीचर तिला सर्वात जास्त मदत करेल म्हणत आहे. तर याचं उत्तर स्टडी शेड्यूल प्लॅनर आहे. तुम्ही गुगल कॅलेंडरमध्ये नवीन इव्हेंट कसा तयार करू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर तारखेवर क्लिक करणे आणि इव्हेंटचे डिटेल्स एंटर करणे हे त्याचं उत्तर आहे. कोणते फीचर तुम्हाला गुगल कॅलेंडर्स इतरांसह शेअर करण्याची अनुमती देते म्हणत आहे. तर कॅलेंडर शेअरिंग आहे याचं उत्तर. त्यानंतर एस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि या कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे आणि नंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न आहे. धनादेश आणि ठेवीच्या पावत्या यांच्या तळाशी असलेले क्रमांक वाचण्यासाठी बँकेमध्ये या रीडिंग डिव्हाइसेसचा उपयोग केला जातो म्हणत आहे. तर याला आपण MICR म्हटले जाते. OMR, OCR आणि MICR हे सर्व डॅशचे प्रकार आहे म्हणत आहे. तर कशाचे आहे बघा, कॅरेक्टर आणि मार्क रिकग्निशन डिव्हाइसेस आहे. मॅग्नेटिक कार्डमध्ये कार्डचा रीडरशी प्रत्यक्ष संपर्क येण्याची आवश्यकता नसते म्हणत आहे. तर चूक आहे. OMR, OCR आणि MICR हे सर्व रेडिओ फ्रिक्वेन्सी कार्डचे प्रकार आहे म्हणत आहे. तर याचं सुद्धा उत्तर चूक आहे. येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 32 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.